हा आहे आमचा गावचा राजा गणपती बाप्पा मोरया। आणि बघा किती भव्य अशी मूर्ती वाटते आणि किती सुंदर मूर्ती आहे। आणि हा क्षण म्हणजे एकदम मन भरून येते या क्षणाला। त्यामुळे म्हणजे एकदम एक वाइब वेगळीच होते ती। खूप म्हणजे असं इमोशनल पण होतो आपण सर्व। आपला आता बाप्पा आपल्याला आज सोडून जाईल, पुढच्या वर्षी समजा आपल्याला येईल भेटायला, पण तो एक असा म्हणजे इमोशनल असतो। तुम्ही बघू शकता किती लोक आता मजा करत आहेत। अशीच धमाल असते दरवर्षी। पूर्ण गाव एकजुटीने हा साजरा करतात सण। आणि गणपती बाप्पाचं स्वागतही तेवढ्याच उत्साहाने करतात आणि विसर्जनही तेवढ्याच उत्साहाने करत असतात। आणि बायका बघा कशा मॅचिंग कपडे घालून अशी म्हणजे साड्या लावून, काही बायका मॅचिंग साड्या लावून आहेत, तर काही कसे म्हणजे ग्रुप वाईज असे मॅचिंग साड्या लावून आहेत, पण तरीही त्या एकत्र नाचत आहेत आणि म्हणजे खूप मजा करत आहेत। आणि ह्याच्यावरूनच गावाची एकी आणि सणांची म्हणजे त्यांची उत्सुकता याच्यातूनच दिसून येते। आता इथे मुलांनी वडापावची सोय केलेली आहे आणि बघू शकता किती सर्व खातात। आम्ही पण घेतलेले आहे तिथे खायला आणि छोटासा ब्रेक घेतला आणि नंतर सुरुवात पुन्हा डबल नाचायची। आता इथे बायकांची बघा कशी मस्ती चालली आणि मस्त असे वेगवेगळे डान्स फॉर्म पण बघायला भेटतील तुम्हाला। आणि बघा कशा म्हणजे धमाल करत आहेत त्या।
ही आता आमच्या गावची चिल्लर आणि याच्यामध्ये आहे ऋतू, ती माझी सबस्क्रायबर आहे. तर तिची पण मी शूट केली आणि रिवा पण आहे आमची. ह्या सर्व म्हणजे आमचीच चिल्लर आहे सर्व. तर मजा करतात ते पण मुली. आता आम्ही थोडा ब्रेक घेतलाय नाचताना, कारण आता आमच्यासाठी त्यांनी जेवणाची पण सोय केलेली आहे सर्व मित्रमंडळांनी. तर रिवा, आम्ही काय खाणार आता? बिर्याणी खाणार आहोत ना? कशी आहे बिर्याणी? अजून खालीच नाही, तुम्ही खोटी बोलू नको. चला दाखवते तुम्हाला मी. बिर्याणी, व्हेज बिर्याणीची पण सोय केलेली आहे मित्रमंडळांनी. काय मित्रमंडळाचं नाव काय आपले? शिवराजे मित्रमंडळांनी केलेली आहे सोय. अरे बघा अशी पंगत बसली. ही फक्त 100%तून फक्त 1% लोक आहेत, बाकी 99% बाहेर आहेत. आणि बघा सगळी मस्त. ताई ताई कशी लागते बिर्याणी? छान लागते. पनीर नाही. ओ माय गॉड. मिळेल मिळेल. तर चला आपण पण पनीर शोधूया, भेटतंय का नाही. पण मस्त अशी सोय केलेली आहे मुलांनी सर्व. तर अशी ही बाप्पाची मिरवणूक म्हणजे विसर्जनाची मिरवणूक पूर्ण गावातून जाते. आणि ही आम्ही आता मराठी शाळेपर्यंत जाणार आहोत गावाच्या. त्यानंतर मग मुलं तिथून येतील.
थोड्या वेळासाठी. जवळजवळ 12 वाजले आणि आता मराठी स्कूल आहे ना आमचा जुना, तिथे जातील आणि मग असा गरबा वगैरे करतील. थोडी रेस्ट करायला बसली सगळी आणि पाणी वगैरे घेतील. जेवण वगैरे सगळ्यांचं झालं आहे. पुन्हा एकदा त्यांना वडापाव देण्यात येत आहेत. म्हणजे एवढी सोय म्हणजे एकदम मस्त केलेली आहे आणि बँड पण एकच नंबर होते आणि तुम्ही बघली असाल किती धमाल आहे ती. आणि सर्व महिला मंडळ आमचे एकदम खुश आहेत. दाखवते ना, खुश आहेत का नाही सगळ्या? कसं वाटलं, मजा केली का नाही? एन्जॉय, फुल एन्जॉय ना. की बोळा बोळा यावर्षी कसं वाटलं? एकदम मस्त एन्जॉय. 5 दिवस. आता आपण जाऊ काय का विचारायला? आता आपण विचारायला जाऊया कसं वाटतंय. आजचा कसा का वाटला तुम्हाला? तुला कसं वाटला? एक नंबर झाला तुमचा खाऊन झाला वडापाव? कसा वाटला आजचा? आजचा कसा वाटला कार्यक्रम? मस्त ना. 5 दिवस मजा आली का नाही? हा. आणि हिनी कशात फॅन्सी ड्रेस मध्ये कॉम्पिटिशन मध्ये किती तिसरा प्राइज पटकवलेला. आता बघते दुसऱ्यांचं काय चाललंय. लॉक चालू या. कसा वाटला ग यंदा? 5 दिवस कसं गेलं? फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला का नाही? अरे ही पण नाही, डॉली पण नव्हती ना. नव्हती आज. कसं वाटतं संजना? बँड रेस्ट करत बसली. कसा वाटलाय ताई? मस्त वाटला ना ताई? एन्जॉय केला का नाही? एकच नंबर ना. कसा वाटला? मस्त ना. मस्त वाटला ना. चला आता इथे ही गावातली जुनी मराठी शाळा आहे. तिथपर्यंत आम्ही पोचलेलो सर्व आणि इथे आल्यावर असा गोल राऊंडमध्ये गरबा केला जातो. त्याच्यानंतर मग बायका सर्व घरी जातात आणि मग याच्या पुढचा प्रवास आहे ते मुलं घेऊन जातात ते. आता बायका सर्व घरी गेल्या आणि मुलं मग बाप्पाला घेऊन विसर्जनाला गेलेत. तर तिथे त्यांनी ही शेवटची आरती असते ती घेतलेली आहे आणि मग नंतर ते विसर्जन करतील. तर सर्व बघा इथे आरती चालू आहे दोन्ही गणपतींची, एक छोटा गणपती आणि एक मोठा गणपती. आरती चालू असताना बघा कसं असे फटाके लावलेले आहेत, त्यामुळे काळोखात देखील लख्ख असा प्रकाश पडलेला आहे आणि बाप्पा कसा राजासारखा बसलेला आहे बघा. आणि आता ही शेवटची आरती झाल्यावर मग त्या बाप्पाच्या विसर्जनाची वेळ होईल. आता बाप्पाला विसर्जन करण्यासाठी नेत आहेत सर्व, पण हा क्षण म्हणजे त्यांच्यासाठी पण खूप जड जातो.
खूप इमोशनल असतो आणि सर्व म्हणजे अशी भावूक पण झालेली असतात. आणि एक म्हणजे एवढी भव्य मूर्ती सावकाश अशी म्हणजे गावातून न्यायची, पुन्हा ती विसर्जन व्यवस्थित करायची, कुठेही त्याला इजा न होता, ही पण एक मोठी म्हणजे रिस्क असते. आणि ती सर्व दरवर्षी मुलंही एकदम चांगल्या पद्धतीने निभावतात. त्यामुळेच म्हणजे असं वाटते की म्हणजे बाप्पा तुम्ही आमच्याकडे नेहमी असेच या आणि नेहमी सर्वांना सुखी ठेवा. आणि तर अशा प्रकारे आमच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आत्ता देखील मूर्तीला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची दखल घेऊन पूर्णपणे आदराने विसर्जन केलं जाते. आणि मी बाप्पाला एवढंच सांगेन की असेच गावाला एक ठेव आणि सर्वांना सुखी ठेव, सर्वांना चांगले दिवस दिसू दे तुझ्या मुले आणि सर्वांना भरभराटीचे निरोगी आयुष्य मिळू दे, हेच बाप्पाच्या चरणी म्हणजे सांगणं आहे. तर बाप्पा तुम्ही लवकर जा आणि लवकर या एवढंच सांगेन. कारण लहान मुलं पण आता गेली, ती भावूक होऊनच गेली, रडत रडत गेली. तर बाप्पा तुम्ही त्यांना पुन्हा हसवायला लवकर या. तर बोला गणपती बाप्पा मोरया. तर तुम्ही बघितली असेल किती धमाल केली सगळ्यांनी. आणि आता आम्ही मराठी स्कूल जवळपासून म्हणजे आलो. आणि आजचा व्लॉग जर माझा आवडला तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत